अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां जो होस्ट अब्दुल करीम ॾाहिरी अमरशी रहा प्रोग्राम पेन पॉइंट। नाज़रीन, प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ इशूज़ से ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼु बि हिकु अहम इशू आहे जंहिं ते अॼु असां अवां जी ख़िदमत हाज़िर थिया आहियूं। त अॼु जेको असांजो इशू आहे उहो क़ैदियुनि जे हवाले सां आहे। ख़ासि तौर ते CWP जेको हिकिड़ो इदारो आहे उहो कमु कीअं थो करे। उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु CWP जेको आहे उहो कमु सिर्फ़ु आहे उहो जेको आहे सो जेकी क़ैदी आहिनि हिन वक़्तु जेलनि में मौजूदु आहिनि, जेकी क़ैद काटे रहिया आहिनि, जिन वटि पैसा न आहिनि कानून जे हवाले सां या हियरिंग्स जे हवाले सां या कोर्ट में वञण जे हवाले सां उन जे करे कानूनी मुआवनत हासिलु करण जे लाइ अगरि उन वटि पैसा न आहिनि त हू उन हवाले सां कंहिंसां राब्तो करे। छो त अहिड़ा खोड़ सारा क़ैदी आहिनि हिन वक़्तु बि जेल में, यकीनन हर जेल में मौजूदु आहिनि, जिन खे इहा डपु हूंदो आहे ऐं लेक ऑफ मनी हूंदी आहे, यानी पैसनि जी जेका आहे सो कमी हूंदी आहे। उन ख़बर हूंदी आहे त मूं वटि पैसा आहिनि कोन, ऐं वकीलनि जूं जेके आहिनि सो फीसूं जेके आहिनि उहे हाई फाई आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे सो छो त जेकी अंदरि जेकी क़ैदी के जेल में क़ैद हूंदा आहिनि उनखे पंहिंजे केस जे हवाले सां, नोयत जे हवाले सां ख़बर हूंदी आहे त कहिड़ो जेको आहे सो वकील करणु घुरिजे उन केस जे हवाले सां, ऐं केतिरी उहो फीस वठी सघे थो। यकीनन त उन हवाले सां जेको आहे सो घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। हाणे अवां जे लाइ जेको आहे CWP जेको आहे यानी कि कमिटी फॉर वेलफेयर प्रिज़नर्स जेको आहे उहो अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। उहो इदारो जेको आहे उहो कमु पियो करे, ऐं ख़ासि तौर ते उहो इदारो जेको आहे उहो इन जे लाइ कमु पियो करे त जेके क़ैदी आहिनि उन्हनि जे फलाह बहबूद जे लाइ, उन्हनि जे लाइ जेको आहे सो उनजे फीस जे हवाले सां, उनजी कानूनी मुआवनत जे हवाले सां, ऐं उन्हनि खे जेको आहे सो राइट्स यानी हक़ ॾियण जे हवाले सां जेको आहे सो कमु करे पियो। हिन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे एडवोकेट मोहम्मद तारिक अब्बास साहब। सर वेलकम टू शो। उन खां अलावा एडवोकेट वकार अली साहब शो में मौजूदु आहिनि। वेलकम टू शो। हिन सॼी सूरत हाल ॻाल्हाईंदा पहिरीं त मां मोहम्मद तारिक अब्बास साहब अवां सां ॻाल्हाईंदुमि त आपसे मैं एक सवाल करूँगा कि जो कमेटी फॉर वेलफेयर ऑफ प्रिजनर्स है वो कैसे काम करती है, क्या है ये? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, ये माशरे में इंतहाई बहुत ही अहमियत का हामिल रखने वाला इशू जो आपने उजागर किया है। कमेटी फॉर द वेलफेयर ऑफ प्रिजनर जो है बेसिकली पसमानदा और गरीब कैदियों के लिए मुफ्त कानूनी मुशावरत और उसके साथ साथ उसको फ्री ट्रायल की सहूलत मैसर करता है। इस पे विदाउट एनी कास्ट, इवन ये कि हम डॉक्यूमेंट के पैसे भी जो है हमारा इदारा वो पे करता है, और इनके लिए ट्रायल प्रोसीडिंग से लेकर आखिर तक मंतकी अंजाम जो ट्रायल प्रोसीडिंग का जाता है वहाँ तक हम उनको फ्री ऑफ कास्ट लीगल फैसिलिटी मुहैया करते हैं। और उसके साथ साथ पैरालीगल ट्रेनिंग भी करवाई जाती हैं, जिसमें उसको कैदी को बताया जाता है कि आपके बुनियादी हकूक़ क्या हैं बहैसियत कैदी के। आप इस वक्त कैद में हैं तो आपके पास कौन सी ऐसी सहूलियत कैद खाने में दी जानी चाहिए, उस मुतालिक मुकम्मल आगाही देते हैं। और इंसानी हकूक़ आपके बुनियादी क्या हैं उसकी ट्रेनिंग भी साथ साथ जो है वो कराई जाती है। अच्छा, मैं एक सवाल और भी ये वकार साहब मैं आपकी तरफ आऊँगा, तव्हांजी तरफ़ ईंदुमि त हिकिड़ो सुवाल आहे त सिंध में जेकी अक्सर करे मां ॾिठो हूंदो त जेलनि में जेको कैदियुनि जो जेको तइदादु आहे ख़ासि तौर ते उहो रेशियो जेको आहे उहो हाई थींदो थो वञे, इन पोइ सबबु कहिड़ो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी अब्दुल करीम साहब तव्हांजी। सर, हिन जे पोयां मुख़्तलिफ़ सबब आहिनि। ओवर क्राउड आहे अॼुकल्ह जेलनि में घणो, उनजो सबबु इहो आहे त असांजी जुडिशरी में जेके कोर्ट में केसिस हलनि था, डिले आहे ट्रायल में। जेके केसिस हलंदा आहिनि कानून मूजिबि जेको टाइम ॾिनो वियो आहे उन टाइम में नथा डिसाइड थी सघनि। उनजी पोयां वजह इहा बि आहे त कोर्टनि में बि ओवरलोड आहे, कमु घणो आहे, कमु जजिस घटि आहिनि। त जेको कैदी अंदरि आहे हिकिड़ो माण्हू, उहो चङी तरीक़े सां पहुची नथो सघे कोर्ट में, या जेकॾहिं अहिड़ो को माण्हू आहे जिन को वकील न आहे त जीअं ऑलरेडी असां डिस्कस कयोसीं त असांजी CWP कमेटी फॉर वेलफेयर प्रिजनर्स उन्हनि खे वकील मुहैया कंदी आहे। पोइ असांजो कमु बि इहो ई हूंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं त उहो हर डेट ते अचनि ताकी हुनजो ट्रायल प्रोसीड थी सघे। बेरोज़गारी बि हिन जे पोयां वजह आहे। ॿियो त असांजी अदालतुनि में मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि ॾोहनि जा, उन्हनि में काफ़ी सारी असांजो विज़िट हूंदो आहे हिते जेलनि ते वनसबी। पोइ काफ़ी सारा अहिड़ा मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि साईं असांजूं ज़मानतूं थियल आहिनि, पर गुरबत जे करे असां वटि पैसा न आहिनि जो असां श्योरिटी, छो जो ज़मानत खां पोइ असांखे श्योरिटी जमा कराइणी पवंदी आहे अदालत में, त जीअं ॿाहिरां उहो अपीयर थी सघे कोर्ट में, कोर्ट प्रोसीडिंग जेके डेट्स आहिनि उहे अटेंड करे सघे। पोइ गुरबत बि हिन जे पोयां हिकु वजह आहे त हुननि जे पोयां न हूंदो आहे केरु जेको हुनजी श्योरिटी जमा कराए।
काफ़ी सारा माण्हू असां वटि उन्हनि जा वालदेन बि आहिनि जेको तावन न कंदा आहिनि उन्हनि सां. इहे कुझु आहिनि. ओवरलोड घणो आहे, केसिस जल्दी डिसाइड नथा थियनि. उनजे पोयां गुरबत जो बि इहो इशू आहे. ऐं इन खां अलावा जेकॾहिं असां चऊं त मुख़्तलिफ़ जेके स्पेशल क्राइम्स आहिनि या स्पेशल प्रोसीडिंग थींदियूं आहिनि, उन में डिले जो थिए थो. कानून कंहिं शइ जो ॾिए थो टाइम प्रॉपर त उहो थी नथो सघे. असांजो कमु बि इहो ई आहे त असां उन्हनि जो डेटनि ते उन्हनि खे पेशी करायूं. जेके मां हिकिड़ो मिसाल शेयर करणु चाहींदुमि तव्हांजे प्रोग्राम में, त असां हर जेको सो सूमर ते विज़िट कंदा आहियूं जेल. त हिकिड़ो कैदी मिलियो, चई साईं मां हिकिड़े माइनर अफेंस में, माइनर ॾोह में आयो आहियां, मूंखे साल थी वियो, मां कोर्ट में न आयो आहियां. त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो. मां चयो यार हिकिड़ो माण्हू जंहिंजो अंदरि पियो आहे साल खां वठी साल, छो जो चवंदा आहिनि त जेल जो हिकिड़ो ॾींहुं बि ॾुखियो हूंदो आहे. त साल जेको अंदरि पियो आहे उनजे पोयां केरु अचण वारो कोन्हे. पोइ स्पेशली असां उन केस खे ॾिठोसीं, उन में हुयो ईअं त उन में FIR में जंहिं ॾोह हुयो 2 माण्हू हुया. हिकिड़ो त ज़मानत कराए हली वियो ॿाहिरि. पोइ थियो इहो त कोर्ट में इंटेंशनली न हुयो, कोर्ट जी कॾहिं कॾहिं कोताही कमी थी वेंदी आहे त उन्हनि सिर्फ़ु उन माण्हू खे पिया शो कनि जेको बेल कराए वियो. हिन जो रिकॉर्ड ई न हुयो. पोइ असां हुनजी फाइल कढाई, प्रॉपर जजिस खे जेको सेटिस्फाई कयो. पोइ हुन सां हुनखे इहो फ़ाइदो पहुतो त विदिन मंथ असां हुन केस हलाए डिस्पोज करायो. त उन खां पोइ ॾाढो कल्ह जी ॻाल्हि आहे. मां हुनखे ॿुधायो यार तुंहिंजो केस ख़तमु थियो त हुनजो ॾाढो ख़ुशि हुयो. अच्छा, इन जेकी अवां श्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि कई, ख़ासि तौर ते मां इहो बि ॾिठो आहे, मूंखे बि त लाज़िम ख़बर हूंदी आहे, मुंहिंजी फील्ड आहे. श्योरिटी जे हवाले सां थोरो जेको कैदी हूंदो आहे या जेको इन्वॉल्व हूंदो आहे कंहिं FIR में, उन सां प्रॉब्लम थींदो आहे. श्योरिटी जे हवाले सां श्योरिटी कॾहिं कॾहिं महांगी हूंदी आहे, गाॾी जा काग़ज़ात आहिनि या वग़ैरह ॿियो कुझु XYZ. त उहो अगरि उन नाहे त पोइ उन जो ॿियो को हल कहिड़ो आहे उनजो? ॾिसो, इहे अख़्तियारात जजिस जा आहिनि. जजिस इन में कुझु ऑप्शंस वग़ैरह आहिनि, माना एप्लीकेशन वञी सघे थो. ॻाल्हि आहे सर्टिफिकेशन ऑफ कोर्ट. जज छो जो हिते एतिरा इहे मिसाल मिलनि था त माण्हू श्योरिटी रखाए जेकॾहिं घटि ई थी वञे, श्योरिटी रखाए पोस्टपोन थी वेंदा आहिनि, ट्रायल जॉइन न कंदा आहिनि, डेट्स ते ईंदा न आहिनि. पोइ छा थींदो त कोर्ट जो टाइम जेको सो वेस्ट थींदो आहे. पोइ हिन जे करे कोर्ट जेको सो चवंदी आहे त श्योरिटी अहिड़ी हुजे जो बाउंड हुजे उहो माण्हू हर तारीख़ ते अचण लाइ. जजिस चाहिनि त सिंपल हिकिड़े PR बॉन्ड ते छॾे सघनि था, पर हुनजो उहो ई आहे त हिकिड़ो नेगेटिव एस्पेक्ट इहो आहे त उहे ईंदा कोन कोर्ट में. जॾहिं ईंदा न त पोइ ज़ाहिरी आहे मफ़रूर थी ईंदा, पोइ जो टाइम बि ज़ाया थींदो, केसिस ईअं पिया हलंदा जेकॾहिं हुननि जी न हूंदी त. अच्छा, इन में लैक ऑफ लीगल रिप्रेज़ेंटेशन इनखे कीअं था ॾिसो? इन में ई हूंदो आहे पॉवर्टी सभु कुझु? जी उहो त मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं चाहे त सिंपल हिकिड़े पेपर ते लिखाए करे हुनखे रिलीज़ करे सघे थो. अच्छा, पर इन जे पोयां वजूहत इहा आहे त पोइ हिते 95% अहिड़ा माण्हू आहिनि जेके 5-10 हज़ार ॾियनि या लिखी ॾियनि, पर उहो कोर्ट में ईंदा न त पोइ उनजो बि नुक़सानु आहे, कोर्ट जो टाइम जो बि ज़ाया थींदो. ठीक है. मोहम्मद तार साहब, अब्बासी साहब, मैं आपकी तरफ आऊँगा कि लीगल एड सोसाइटी जो है वो एक काम करे, वो कैदियों के हवाले से किस तरह कैदियों की मदद करेगी? जैसे मैंने आपको पहले इंट्रोडक्शन में ये सारी बात बताई है कि हम हफ्ते में एक दफ़ा, यानी मलीर जेल है, एक सेंट्रल जेल हमारी अलग से एक टीम है वो जाती है, तो हम वहाँ पे एक टावर पे ऐलान करते हैं कि जो बहुत ही पसमानदा और गरीब, जिसके पास ये सकत नहीं है कि वो वकील की फ़ीस भी अदा कर सके, तो उनको बुलवा लें. हम उसका प्रॉपर इंटरव्यू देखते हैं और देखते हैं कि कोई हीनियस क्राइम ना हो. यानी हीनियस क्राइम में हमें इजाज़त नहीं है ऑफिस की तरफ से, हम केस नहीं दे सकते. अलबत्ता उसको कानूनी मुशावरत कोई चाहिए होगी तो फौरी तौर पे हम उसको किस नौयत के केसेस आप देखते हैं? हमारे जो है माइनर केसेस, जैसे चोरी के हैं पड़े, डकैती भी हम ले लेते हैं, लेकिन देखते हैं कि वो हैबिचुअल ऑफेंडर ना हो. उसको इस चीज़ का हो कि जी ये आते हैं और हमारा केस जो है ये फ्री में लड़ते हैं, तो हम उसका पूरा रिकॉर्ड चेक करते हैं कि इसने कभी पहले कोई ऐसा ऑफेंस तो नहीं किया हुआ, रिपीट तो नहीं किया हुआ, तो हम उससे माजरत कर लेते हैं. लेकिन उस कानूनी मशवरा जब भी मांगेंगे वो हमसे, तो हम उसके देने के पाबंद हैं. हम उसको अच्छे तरीके से गाइड करते हैं और उसको बताते हैं कि ट्रायल प्रोसीडिंग इस तरह चलेंगी, अगर बेल आपने करवानी है तो इस तरह हो सकती है. तो ये सारे मामलात को देखकर हम फिर उसका पूरा जायज़ा लेते हैं हमारी टीम कि वाकई में ये हकदार है, तो उसको जो है वो फ्री लीगल एड
फैसिलिटी वकील की सूरत में हम तो उसमें यानी कि मतलब सपोर्ट भी करते हैं आप बेल एप्लीकेशन में जो भी हो? बेल एप्लीकेशन मैंने आपको जैसे पहले अर्ज की कि एट द बिगनिंग फ्रॉम द फाइलिंग ऑफ द बेल एप्लीकेशन हम उसको जो है वो परसू करते हैं. उसकी बेल अगर ग्रांट नहीं होती, फ़र्ज़ किया जज साहब, क्योंकि ये डिस्क्रिशनरी पावर्स हैं जज साहब की, तो हम उसमें ऊपर कोर्ट जो सेशन कोर्ट होती है उसमें बेल उसको करा के देते हैं. इवन ये कि हाई कोर्ट तक भी हम जाते हैं उसके बेल के लिए अगर वो इंटरेस्टेड है. तो उस बेल के साथ साथ जैसे वकार भाई ने अभी कहा कि हम उसको श्योरिटी भी देते हैं, लेकिन वो भी लिमिटेड है. 30,000 तक हम जो है श्योरिटी जो है उनको दे सकते हैं, हमें इतनी इजाज़त है. अगर नहीं भी होती, जैसे आपने सवाल किया कि जज साहब की अगर ज़्यादा कर देते हैं तो एक ऑप्शन होता है कि रिडक्शन ऑफ श्योरिटी जो है हम उसी कोर्ट में या बड़ी सेशन कोर्ट में हम फाइल करके उसको रिड्यूस करा के तो उसको अक्यूज़ को हम ये बताते हैं कि आपका कोई रिश्तेदार आ जाए, वो सिर्फ अपना शनाख्ती कार्ड हमें दे दे तो हम उसके लिए जो है वो श्योरिटी का बंदोबस्त कर सकते हैं. अच्छा, ठीक है. अच्छा, मां ॾींदुमि त जेलनि में जेको आहे सो आम तौर ते त रेशियो त जीअं तमामु घणो आहे, त उन्हनि में अव्हांखे ख़बर हूंदी, ख़ासि तौर ते तव्हांजी फील्ड आहे, त उन्हनि में घणनि त कैदी जेके आहिनि उहे कहिड़नि ॾोहनि में जेके आहिनि सो मुलविस हूंदा आहिनि? हिते जेके ॾोह थियनि था उहे असांजो पाकिस्तान पेनल कोड जेको आहे ताज़ीरात पाकिस्तान जंहिंखे चवंदा आहियूं जी, उन में बि उनजा कुझु ॾोह आहिनि. जीअं क़त्ल जो केस आहे, उनखां अलावा क़त्ल करण जे इरादे सां कंहिं ते हमिलो करणु, डकैती, चोरी, या इन खां अलावा स्पेशल एक्ट्स बि कुझु आहिनि. जीअं सिंध आर्म्स एक्ट आहे जंहिंमें लीगल वेपन वग़ैरह मिलंदो आहे. ऐं नार्कोटिक्स लाइ अलॻि सां असांजो कानून आहे, कंट्रोल ऑफ नार्कोटिक्स सब्सटेंसिस एक्ट. इन में अमेंडमेंट बि थी आहे 2024 में. त मंशियात ऐं इन सां जेके से नशे करण वारियूं जेके शयूं आहिनि, जीअं मावा गुटका आहे, या वरी मावे गुटको नशे जो बि अफेक्ट वरी थिए थो त जेके नशो वग़ैरह कनि था उन्हनि खे जॾहिं पैसा नथा मिलनि त वरी उहे चोरियूं कनि था. चोरी में वरी पोइ पाकिस्तान पेनल कोड जो बाइक वग़ैरह चोरी कई या ॿियो कुझु कयो. त जेके नार्कोटिक्स जा केसिस, मंशियात जा ऐं मावे गुटके ऐं चोरी, इन्हनि जो तइदादु घणो आहे. ओवरऑल आहिनि त सभिनी क़िस्मनि जा उन में ॾोह, जंहिंमें उते माण्हू अंदरि आहिनि, पर जेको घणो तइदादु आहे उहो इहो आहे त बाइक चोरी जे कंहिं केस में अची वियो या थोरी घणी उनखां का मंशियात मिली, माओ गुटको जीअं अॼुकल्ह आम आहे त उन में अची विया, त इन्हनि जो तइदादु एज़ कम्पेयर टू अदर ऑफेंसिस इहे माना घणो आहे जेलनि में. उन में स्नैचिंग अची वियो, उन खां पोइ जेको आहे सो हिकदमि भाई क़त्ल, हा इहे आहिनि, पर इन्हनि जो तइदादु आहे. अगवा, डकैती, चोरी, अगवा पर रेंजम थियो या रेप जा केसिस आहिनि सभु जेलनि जे अंदरि. पर जेको तइदादु घणो आहे उहो माइनर ऑफेंसिस जो, जंहिंमें बाइक चोरी थी वई या मंशियात, माओ गुटको थी वियो, इन्हनि जो घणो आहे अंदरि. अच्छा तारिक भाई साहब, मैं आपकी तरफ आऊँगा. एक तो ये तो जब जो कैदी होता है वो जब प्रोसीडिंग्स उनकी चलती है, हियरिंग्स वगैरह चलती है, वो सुनता है, देखता है, तो ज़ेरे समाअत जो हैं क्या उनको जो है वो ज़मानत हासिल कर सकता है वो कैदी जो है, या समाज जो है वो चलती रहे, फिर जब कंप्लीट हो जाएगी तो फिर उनको जाके? देखिए, हमारा जो कानून प्रोसीडिंग लॉज इस हवाले से यही कहता है कि डे फर्स्ट आफ्टर कंप्लीशन ऑफ हिज फिजिकल रिमांड वो बेल फाइल कर सकता है. अब ये जज की सवाबदीदी इख्तियार है, वो इसमें पूरे फैक्ट्स चेक करेगा कि वाकई में इसमें कोई इसको अल्टीरियर मोटिव के तहत तो नहीं फंसाया गया, या इसके खिलाफ जो एविडेंस रिकॉर्ड पे मौजूद है, जो चलान शीट जो है आईओ ने सबमिट की है, उसके मुताबिक इसके ऊपर केस बन नहीं रहा. तो वो सब चीज़ें जज साहब देख के तो फिर उसमें नतीजे में पहुंचेंगे कि बेल बनती है, इसकी ग्रांट करनी चाहिए या नहीं करनी चाहिए. नॉर्मली यहाँ पे जिस ऑफेंस को हम डीट करते हैं, लेके जाते हैं एक्यूज़ के हवाले से, तो उसमें बेल मिल जाती है. कोई ऐसा नहीं कि हाँ हीनियस क्राइम हो जैसे मर्डर है या दहशतगर्दी की, उसकी तो अदालतें अलग हैं, उनमें बहुत मुश्किल होती है. वो जज साहब जो है वो फिर सारी स्क्रूटनी करके टेंटेटिव असेसमेंट अपनी जो है वो उसमें देता है. अच्छा, मतलब दहशतगर्दी के हवाले से वो चीज़ें छोड़ के बाकी अगर कोई भी केस उसको हम रिप्रेजेंट भी नहीं करते. हमारी कमेटी जो है उसमें ऐसे केसों को जो बड़े हीनियस किस्म के हार्ड एंड क्रिमिनल जो एक्यूज होते हैं उसमें हम उनको नहीं करते. तो उसमें आसानी से मतलब जमानत मिल जाती है जो ऐसे केसेस? जी, जो हमारे माइनर हैं उसमें आसानी से माइनर केसेस में मिल जाती है. असल में सवाल ये होता है कि जज साहब अगर उसमें जमानत दे देते हैं
اور اس میں دے دیتے ہیں جی 1 لاکھ روپیہ ہے, تو وہ غریب آدمی جو ہے بیچارہ وہ وکیل کی فیس نہیں بھر سکتا, تو وہ کیسے کرے گا. تو اس کے لیے پھر ہم ریڈکشن آف شورٹی جو ہے ان کو بتاتے ہیں, یا ان کی والدہ کی طرف سے یا بیوی کی طرف سے, تو جج صاحب اوبلائج کرتے ہیں اس حوالے سے, کیونکہ یہ ڈسکریشنری پاورز ہیں, اس کی ثواب دیدی اختیار ہے, وہ کم بھی کر سکتا ہے اس میں, تو ایسا کر دیتی ہیں. ہماری کورٹس کا یہ ہے معمول کہ وہ نارملی جو ہے 30, 10, 5 ہزار. سماعت کے دوران اگر قیدی فار سپوز کہ ان کی طبیعت خراب ہے, وہ پریزنٹ نہیں ہے, تو بھی اس کی ضمانت. ہاں, یہ ایک میڈیکل گراؤنڈ ہے اس میں. آپ اگر ہمارے 497 جو ہے CRPC کا, اس میں ایک گراؤنڈ ہے کہ اگر میڈیکلی وہ جو ہے, اس میں بہت ساری آنریبل ہائی کورٹس کی, سپریم کورٹ کی سائٹیشن ہے بڑی اس حوالے سے, کہ جہاں پہ ملزم کو کوئی مہلک بیماری ہے جس کی وجہ سے اس چیز کا اندیشہ ہے کہ اگر زیادہ عرصہ انکارسریشن میں رہا تو اس کی ڈیتھ واقع ہو سکتی ہے, یا اس کو کوئی ایسی بیماری ہے جس میں اس کا ہاسپٹل جانا ضروری ہے, تو ایسی صورت میں چاہے ہینیس کرائم بھی ہو تو پھر بھی بیل جو ہے وہ گرانٹ کر دیتی ہے کورٹ. اچھا ٹھیک ہے, میں وقار علی صاحب کے پاس جاؤں گا. وقار علی بھائی, कीअं पिया ॾिसो त जेकी क़ैदी आहिनि उते मौजूदु आहिनि, रेशियो त तमामु घणो आहे जेलनि जो. जेकर असां उन में रेशियो ते जेकर ॻाल्हाईंदासीं त प्रोग्राम जो पूरो प्रोग्राम ई करणा पवंदा आहिनि हिते रेशियोज़ ते, ख़ासि तौर ते जेतिरा जेल आहिनि उनमें क़ैदी रेशियोज़ वॾा हूंदा. पर उन्हनि जे लाइ मां छा था सम्झो, क़ानूनी जेका मुआवनत आहे उहा छो ज़रूरी आहे. छो त क़ैदी त क़ैदी आहे, पर उन जे लाइ क़ानूनी जेका मुआवनत आहे उहा छो ज़रूरी आहे. सर, तव्हांजे सवाल खां पहिरियां थोरो मां पोइ तव्हांजे सवाल जो जवाबु क्लियर कंदो वञां त ज़मानत जे टाइम ते फिज़िकल प्रेज़ेंस ज़रूरी न आहे क़ैदी जी. उहो जेको काउंसल इंगेज कंदो आहे, वकील वकालतनामो उन खां वरितो वेंदो आहे, पोइ उनजे बिहाफ खां कोर्ट में वेंदो आहे, पोइ बेल फाइल कंदो आहे, आर्ग्यूमेंट्स कंदो आहे, बेल थिए थी नथी थिए इहो हिकु अलॻि मैटर आहे, पर उनजी फिजिकल प्रेजेंस ज़रूरी न आहे, उनजी एब्सेंस में बेल थी सघे थी. उन में रीज़न वग़ैरह ॼाणा पोइ त रीज़न हीअ आहे, जीअं जेको आहे सो तारक अब्बास साहब चयो त जेको आहे सो मेडिकल ग्राउंड्स आहे, सिर्फ़ु मेडिकल ग्राउंड जे हवाले सां ई फिज़िकल प्रेज़ेंट नथो थी सघे, या ॿियो बि हिकिड़ो को अहिड़ी को हुजे, या अर्जेंट कमु आहे, जीअं वकील एडवोकेट्स जेके पेश थींदा आहिनि अदालत में कोर्ट में प्रोसीडिंग जे दौरान, त उहे चवंदा आहिनि त जेको असां सीनियर जेको आहे उहो किथे ॿिए हंधि कोर्ट में आहे, ऐं असांखे जेको आहे डेट जो काई ॾिनी वञे त जज साहिबु हुन ते डेट ॾींदो आहे. पोइ उन में छा सिर्फ़ु मेडिकल ग्राउंड लाइ क़ैदी लाइ या इन लाइ ॿियो बि कुझु ग्राउंड्स आहिनि वग़ैरह? सर, मेडिकल ग्राउंड आहे ज़मानत वठण जो. जीअं चयोसीं न, कुझु केसिस में ज़मानत थींदी आहे, कुझु में न बि थींदी आहे. त अहिड़ो को केस आहे जेकॾहिं मेडिकली उहो अनफिट आहे, का बीमारी आहे, त इट इज़ वन ऑफ द ग्राउंड. साईं उहो बीमार आहे, जेल में आहे, ओवर पॉपुलेशन आहे, उते हुनजी इलाज अहिड़ो नथो थी सघे, ॿाहिरि निकिरंदो त पंहिंजो इलाज कराईंदो, ॿियूं शयूं थींदो, त इहो ग्राउंड आहे. बाक़ी केस सां रिलेटेड जेके शयूं हूंदियूं जेके हुनखे फेवर ॾींदियूं, उहे आर्ग्यूमेंट कयो वेंदियूं जंहिंखे उहो वकील इंगेज करे थो. जेकॾहिं को जूनियर अची वठे थो त उहो मुलज़िम जे पार्ट ते न आहे, उहो वकील जे पार्ट ते. उन वक़्तु ई जेको आहे सो मेडिकल सर्टिफिकेट बि उन वक़्तु ई तलब कंदो आहे जज साहिबु. जेकॾहिं अहिड़ो मेडिकल ग्राउंड खयो थो वञे त हुन प्रॉपर इहो वेंदो आहे त जज साहिबु कॉल रिपोर्ट कंदो आहे फ्रॉम जेल. छो जो हर जेल ते मेडिकल ऑफिसर्स अपॉइंट थियल हूंदा आहिनि जेके उनजी रिपोर्ट ॾींदा, साईं वाकई हे क़ैदी असां वटि मौजूदु आहे ऐं हिनखे हे बीमारियूं आहिनि. उहो बाक़ाइदा रिपोर्ट हूंदी, उन रिपोर्ट खे ॾिसी करे जज साहिबु पंहिंजो फ़ैसिलो हुन ते ॾेई थो सघे. हाणे ॻाल्हि जीअं तव्हां कई हुनजी मुआवनत जी, क़ैदी जेको बि आहे उनजो हिकु आइनी हक़ आहे, जेको सो कोर्टनि में अदालतुनि में हुनजो फर्ज़ आहे, उनखे ई पूरे करण लाइ असां चवंदा आहियूं त असां जीअं तव्हांखे मां पहिरियां मिसाल ॾिनो त अहिड़ा माण्हू हाणे ट्रायल फेयर ट्रायल हरण हर क़ैदी जो जेको सो आइनी हक़ आहे, उनखे पूरो करण लाइ असांजो CWP जो इदारो, छो जो जेकॾहिं केस जीअं मां तव्हां सां ॻाल्हि कई साल खां पहिरियां पियल हुयो, कुझु न पियो थिए, पर विदिन मंथ असांखे हुन इंगेज कयो ऐं असां जल्दी हुनजो केस ख़तमु करायो. त हुन सां इहो थींदो त जेका घणी आबादी आहे जेलनि जे अंदरि, जेकॾहिं हाणे उहो अॼुकल्ह निकिरी वियो जेल मां, जेकॾहिं असां हुनजो जल्दी केस हलाईंदासीं ऐं उहे शयूं कंदासीं त जेका पॉपुलेशन अंदरि आहे, जेका ट्रायल जे करे केस न हलण जे करे अंदरि पई आहे, त उन सां उनखे काइनी जेको हक़ आहे आइनी उहो पूरो थींदो, ऐं जेका ओवर पॉपुलेशन आहे उन में बि जेको सो घटिताई थींदी. अच्छा तारक अब्बास साहब, मैं आपकी तरफ आऊँगा कि कैदियों के, जैसे हम बात करें कैदियों पर ही, तो जाहिर बात है जेल में मुश्किलात भी होती है क्योंकि घर तो नहीं है जेल. जी बिल्कुल. चाहे कैदी उम्र की सज़ा हो गई है, उसको उम्र कैद की, या फिर फांसी की सज़ा हो, लेकिन उनका घर बहुत चैलेंजेस होती है. कौन कौन से चैलेंजेस होती है जो आप देख रहे हैं, या कैदी आपसे बात कर रहे हैं, या
ایسے کوئی قیدی ایسا بھی ہوگا, کوئی واقعہ ایسا بھی ہوگا کہ کسی قیدی نے آپ کو کوئی ایسی بڑی مشکلات بتائی ہوگی؟ اچھا, میں آپ کو یہ بتاؤں کہ جیسے ہم انٹرویو لیتے ہیں نا, تو سب سے پہلے اس کی ہماری طرف جو امید پیدا ہوتی ہے وہ یہ کہتے ہیں کہ ہم باہر کیسے نکلیں, بس آج ہی ہم کریں تو ہمیں باہر نکالیں. یہ چیلنج ہوتا ہے اور یہ ہمارے لیے بہت بڑا چیلنج ہوتا ہے, کیونکہ جیل ایک گھر تو نہیں ہے. جی بالکل, آپ نے صحیح کہا. یہ ہمارے لیے بہت بڑا چیلنج ہوتا ہے کہ اس کی سب سے پہلے تو ہم ڈاکومنٹیشن, جو اس کا چلان سبمٹ ہوتا ہے وہ اس کو دیا جائے. حالانکہ قانون میں ہے کہ اس کو ود ان سبمیشن آف چلان جو 7 days کے اندر اندر اس کو فری آف کاسٹ تمام چارج شیٹ دی جاتی ہے, لیکن ان کو نہیں پتا ہوتا, یا کورٹ کا جو عملہ ہے ان کو نہیں دیتا اس کی جو کاپی ہے. جب وہ ہم کلیکٹ کر لیتے ہیں اس کی کاپی, پھر اس کے بعد اس کی ضمانت لگاتے ہیں, پھر اس کو بتاتے ہیں کہ بھائی ضمانت ہو گئی, آپ اپنا کوئی شورٹی پرسن یا تو اپنے لیے ارینج کر کے لے آئیں, یا ہم سے اگر فیسلٹی لینی ہے تو ہمارا جو کرائٹیریا ابھی میں نے بیان کیا آپ کو بتایا اس کے مطابق وہ پورا اترتا ہے, تو وہ ہم اس کو وہ فوری طور پہ کرتے ہیں. نمبر 2, سب سے جو آپ چیلنج کی بات کر رہے ہیں, تو وہاں پہ ایک ایک پل ان کے لیے بہت زیادہ مشکل ہوتا ہے. ایک ڈسپلن ہوتا ہے وہاں پہ, اور اوور کراؤڈ کا جو بتایا گیا ہے, میرے خیال میں رفلی میں مجھے اندازہ ہے اس چیز کا 7,000 سے زیادہ جو ہے وہ سینٹرل جیل میں, اور ملید میں تو شاید اس سے بھی زیادہ ہے, اور یہ تقریباً آدھے سے تقریباً زیادہ ہے. تو ان کے لیے وہاں پہ ایک ایک پل جو ہے وہ مشکل کا سامنا کرنا پڑتا ہے. اور پھر وہاں پہ پوری ہارڈ اینڈ کرمنلز جو ہے, ایک نیو کمر جو آیا ہے اس کے لیے بہت زیادہ مشکل ہوتی ہے, تو ان کا سامنا کرنا پڑتا ہے. بعض اوقات ایسا ہوتا ہے کہ وہ شریف آدمی کسی کیس میں پھنس گیا ہے, تو ان کی اس میں بیٹھ کے گیدرنگ میں وہ بھی پھر اپنے آپ کو ویسا ہی وہ سمجھنے کی کوشش کرتا ہے. تو ہمیں تو بیسیکلی یہی ہوتا ہے کہ ہم اس کو جلدی سے جلدی اس کی ٹرائل پروسیڈنگ کمپلیٹ کروائیں تاکہ وہ کنکلوڈ ہو, ایویڈنس آئے. اور سب سے زیادہ جو مشکل کا سامنا کرنا پڑتا ہے, وہ پروسیکیوشن نے اپنا کیس تو فائل کر دیا, وہ بیچارہ اندر ہے, لیکن ایویڈنس کے لیے وہ نہیں آتے. ان کے لیے ہمیں بہت تگ و دو کرنی پڑتی ہے, ان کی نان اویلیبل وارنٹ نکلوانے پڑتے ہیں, ان کی جو ہے وہ جو سیلری ہے وہ اسٹاپ کروانی پڑتی ہے, پھر جا کے ہم ان کی شکل دیکھتے ہیں, اور وہ پھر اپنی ایویڈنس جو بھی ہے وہ کورٹ میں پیش کرتے ہیں. پھر اس کے بعد جج صاحب جو ہے. تو اس میں پروسیس طارق صاحب کتنا ہوتا ہے پروسیس؟ شارٹلی میں یہ سب چیزیں ہو جاتی ہے یا اس میں لانگ پیریڈ میں؟ نہیں, اس میں دیکھیں قانون نے تو یہ کہا ہے کہ ایک ڈیٹ پہ آپ اس کو کاپی سپلائی کرائیں, اور اسی ڈیٹ پہ چاہیں تو اپلیکیشن دے کے آپ چارج فریم کر دیں, جو کورٹ کہتی ہے کہ کیا آپ نے یہ جرم کیا ہے, آپ اس حوالے سے کیا کہنا چاہتے ہیں. اگر وہ پلیڈ گلٹی کرتا ہے, قبولداری کرتا ہے, پھر تو جج صاحب اس کو فوری طور پہ سزا دیں گے. اور وہ کہتے ہیں نہیں میرا ٹرائل چلایا جائے, تو پھر اس کے بعد نیکسٹ جو ڈیٹ ہوگی وہ ایویڈنس وہ کال کیا جائے گا, جو پروسیکیوشن وٹنس ہوں گے ان کو کال کیا جائے گا. وہ شیڈول وٹنس جتنے بھی ہیں 4 ہیں 5 ہیں ان کو آنا چاہیے. لیکن یہاں یہ ہوتا ہے وہ سمن تو ایشو ہوتے ہیں, ان کے نوٹس جاتے ہیں, لکھا ہوا آتا ہے کہ فلاں ڈیوٹی میں مصروف ہے, میں نہیں آ سکتا, آج میری طبیعت خراب ہے, میں نہیں آ سکتا, آج میں نے وہاں جانا ہے کوئی سرکاری کام کے سلسلے میں. اس وجہ سے اگر ہمارا یہ سسٹم بالکل ٹھیک ہو جائے اور پروسیکیوشن کی وٹنس آ جائے, تو ناٹ مور دین 5 اور 6 ڈیٹس کے اندر پورا فیصلہ ہی کنکلوڈ ہو جائے. ہم یہ نہیں کہتے کہ ملزم کو اس میں فیور ہے, اس میں پروسیکیوشن کو بھی فیور ہے. یہ اوور کراؤڈ کا جو آپ کا سوال تھا, اس حوالے سے اگر کیس جلدی نبٹ جاتا ہے تو اس سے بڑھ کے کیا ہوگا, قیدی کے لیے کیا ہوگا. جی میں نے ایک جرم کیا ہے, آپ میرے خلاف ایویڈنس لے کے آئیں, ایویڈنس جو ہوگی وہ ہمارا جو ہم اس کو فیسلٹی دے رہے ہیں بحیثیت وکیل کے, ہم اس کے مطابق جرا کریں گے. باقی جج کے اوپر یہ ڈیپینڈ کرتا ہے کہ وہ اس میں سزا دیتا ہے یا پھر اس کو جو ہے وہ باعزت طور پہ بری کر دیتا ہے. تو اگر سزا آ جاتی ہے تو اس کا سزا آ جاتی ہے, اس میں بھی ہم نے یہ شروع کیا ہوا ہے کہ اگر اس کو کوئی سزا 3 سال یا 4 سال یا 5 سال کی آتی ہے, تو ہم اس کو فرض کیا ڈسٹرکٹ اینڈ سیشن جج نے اس کو سزا دی ہے, تو ہم اس میں ہائی کورٹ میں اپیل کر سکتے ہیں. تو اپیل کرنے کے لیے بھی ہمارے پاس لائر ہیں, وہ ان کی اپیل بھی وہاں پہ اس کو پرسو کرتے ہیں اور لے کے چلتے ہیں. تو ان کے لیے مطلب آپ جو اس کے لیے الگ ٹیم ہے آپ کے لیے, آپ نے نہیں, ہم میں سے میں خود جاتا ہوں ہائی کورٹ میں کیس کے. ہاں جی وہ ہم کرتے ہیں, لیکن وہ بہت کم ہے کیونکہ سزا جتنی ہوگی, آپ کو ابھی اتنا لینتھی پروسیجر بتایا, اس سے پورا گزر کے جب سزا کی طرف آئے گا پھر ہم اس سے وکالت نامہ لیں گے, پھر جا کے اس کی جو ہے وہ اپیل فائل کریں گے. ویسے بھی ہیئرنگز جو ڈیٹس جو ہیں وہ تو آپ کو تو پتہ ہے کہ لیٹ سے مل جاتی ہے. وہ میں اسی کے بتا رہا ہوں نا کہ پروسیکیوشن کیوں ہو رہا ہے سر, اس میں ایکچوئل میں یہ ہے کہ اگر پروسیکیوشن کے وٹنس جو ہیں وہ ٹائم پہ آ جائیں, یا جج صاحب کوئی شروع سے ہی ایسا کام کریں, انہیں کہیں کہ جی آپ بتائیں, ایک جیسے ماڈل کورٹ کا بہت اچھا کام کیا ہمارے یہاں پہ جو سسٹم ہے, ماڈل کورٹ ہوتی ہیں پوری ڈسٹرکٹ میں ایک ہوتی ہے, تو اس میں یہ ہوتا ہے کہ ایسے جو اسپیسیفکلی
केसेस होते हैं जिसमें कोर्ट डे बाय डे की हेयरिंग देती है। वो कहती है प्रोसिक्यूशन को बुला के उसके जो आयु है उसे कहता है बताओ तुम किस तारीख को अपने सारे गवाह लेके आओगे, उसको बाउंड डाउन करती है और अगली डेट में ना आया तो मैं तुम्हारी सैलरी जो है वो जब्त कर लूंगा और तुम्हें फिर हथकड़ियां लेके जो है वो यहाँ पे बुलवाया जाएगा। तो वो उस डर से जो है वो अपने फिटनेस सारे लेके आता है और ट्रायल जो है विद इन 3 or 4 पूरी डेज के अंदर हेयरिंग के अंदर वो पूरा कंक्लूड हो जाता है। यूरोपियन कंट्रीज में ऐसा ही होता है, हमने तो सिस्टम को पढ़ा है, हमने देखा तो नहीं, वहां पे ऐसा होता है। वो टाइम देते हैं वकील साहब को, देखें आपकी कोई एक्सक्यूज नहीं चलेगी, आपने ये टाइम लिया है तो उसी डेट पे आके आपने अपना तमाम जो कार्रवाई है उसको जो है वो पूरी कंप्लीट करनी है। अच्छा वकाली साहब, मां अमा ॾे ईंदुमि त जेकी बहाली वारा प्रोग्राम्स आहिनि जे कमु कनि था, अमां छा था सम्झो त ॾोहनि में घटिताई करण में जेको आहे सो उनजो कहिड़ो किरदारु आहे? छा अमां सम्झो था त बहाली वारा जेका प्रोग्राम्स आहिनि उनजे थ्रू ॾोहनि में का घटिताई आई आहे? सर तव्हांजे सवाल जो जवाबु ॾियण खां पहिरियां मां पोइ तव्हांजे सवाल में का शइ एड कंदुमि त जेके अंदरि माण्हू आहिनि कंहिं यूटीपी अंडर ट्रायल प्रिजनर जंहिंजा केसिस हलनि था डिसाइड न थिया आहिनि, मूंसां ॻाल्हि शेयर कई साईं, जॾहिं असां राति जो सुम्हंदा आहियूं त जॾहिं पासो न वराए सघंदा आहियूं, पासो न वराइण मुराद मतिलबु एतिरो मूंसां गॾु ॿियो सुतल हूंदो आहे जो असांखे इहो बि न हूंदो आहे जो पासो वराए सघूं, एतिरी मतिलबु उतां जी अंदरि आहे ओवर क्राउड आहे। जीअं सिंधी में चवंदा आहिनि त सोन जेल भली सोन जो हुजे त आहे त जेल, जेको ज़हनी दबाव आहे उहो अंदरि केतिरनि सां घणो आहे, छो जो उन्हनि जा केसिस हलनि कोन था। त इहो हिकिड़ो ॾिसो अंदरि जेको वञे थो हुनखे इहा होप आहे त हाणे डेट ते ईंदुसि मां, त थी सघे थो कुझु मुंहिंजा मामलात अॻिते हलनि, कुझु मामलात अॻिते हलनि त थी सघे थो मुंहिंजो केस अॻिते वधंदो, पर उहे शयूं प्रैक्टिकली तमामु घटि नज़र ईंदियूं आहिनि। पहिरियां हूंदो हुयो जेलनि में इहो त सहूलियतूं न हूंदियूं, हाणे नो डाउट त गवर्नमेंट ऑफिसनि जे तरफ़ां उन्हनि खे सुठो खाधो ॾिनो वेंदो आहे, मेन्यू ठहियलु आहे, हर उहा शइ जेका इंसान लाइ ज़रूरी आहे उन्हनि खे अंदरि प्रोवाइड थींदी आहे, इन में नो डाउट कोन आहे। इन तरीक़े सां जीअं तव्हां सवाल पुछो त उन्हनि सां जेके बहाली वारा जेके प्रोग्राम्स आहिनि उनमें ॾोहनि जी घटिताई अची सघी आहे? बिल्कुलु बिल्कुलु उनजो उन ते फ़र्क़ु पए थो। असांजे हिते जुवेनाइल हिन में जेल में वञो या असांजे एडल्ट जेल में वञो त बाक़ाइदे हुते अॼुकल्ह हुनर सेखारियो पियो वञे, कारपेंट्री जो, उन्हनि खे मैकेनिक्स जूं जेको सो शयूं एजुकेशन ॾिनी पई वञे। बिल्कुलु अहिड़ा माण्हू जेके बेरोज़गारी जे करे ॾोह कनि था, अंदरि रहियो को मैकेनिक थी वियो, को कारपेंटर थी वियो, को IT जा प्रोग्राम पिया हलनि कंप्यूटर्स जा, उन्हनि जी सिखिया पई ॾिनी वञे, पेंटिंग्स वग़ैरह, पेंटिंग बाक़ाइदे म्यूज़िक क्लासेस हलंदा आहिनि, सिंगिंग क्लासेस हलनि पिया, हा काफ़ी सारा क्लासेस हलनि था जो ॿाहिरि वञी करे उहो उन मां फ़ाइदो वठनि था ऐं बिल्कुलु उन में ॾोहनि में घटिताई अचे थी उनजी, त उहो रिपीट वरी ऑफेंडर नथो करे, रिपीट क्राइम नथो करे, उहो पंहिंजो जॾहिं हुनर सिखी थो वञे त उन सां लाॻापियल पंहिंजो कमकार करे थो ऐं उनजो फ़ाइदो पहुचे तो उनके। सही। अच्छा तारिक अब्बास साहब, मैं आपकी तरफ आऊँगा कि कैदियों के हवाले से ख़ास तौर पर आप मुआशरे को जो है क्या पैगाम देना चाहेंगे कैदियों के हवाले से? सर माशरे को क्या पैगाम देना है, बेसिकली हम तो कैदियों की एक आवाज़ बन के आपको ये बता सकते हैं कि वो भी इंसान है। आप देखें वो लिखा हुआ होता है ना हर जेल में कि कैदियों से नफरत नहीं करें, जुर्म से करें, जुर्म से मुजरिम से नहीं करें, जुर्म से करें। तो देखें इंसानी हकूक़ के हवाले से आप चाहे बाहर हैं या फिर जेल के अंदर हैं तो आपको आइन भी इस चीज़ का गारंटी देता है कि आपके कुछ इंसानी हकूक़ हैं पड़े, उसको पामाल नहीं करना चाहिए। ठीक है आप जुर्म किया है, उसने पता नहीं किस ज़हनी सोच को मद्देनज़र रख के किया होगा। ये मैं ऑनेस्टली एक आपको बताना चाहूँगा कि कैदी हम जब सवाल जवाब करते हैं ना, मैंने उससे पूछा यार ये क्यों तुमने डकैती की है इसमें, कह रहे सर डकैती नहीं करूँगा तो मेरे घर रात जो है वो रोटी नहीं पकेगी कितनी। मैंने कहा यार फिर कोई काम करो, कह रहे सर आप लगवा दें काम। तो मैं फिर उसमें लाजवाब था, मैं उसको कोई जवाब नहीं दे सका कि हम बेरोज़गारी कैसे ख़त्म करें। ये एक दरीना किस्म का मसला है, ये गुर्बत। मैं ये समझता हूँ कि हर जुर्म के पीछे मोस्टली जो गुर्बत जो है वो कार फरमा है। गुर्बत अगर मिट जाएगी तो ये बिल्कुल ही जो है वो मामला ख़त्म हो जाएगा और हुकूमती अनासर को भी इन चीज़ों। अच्छा तारिक अब्बास साहब, प्रोग्राम का वक्त जो वो कम हो रहा है, तो मुझे एक सवाल मैं आपसे पूछूंगा, शॉर्टली जवाब दीजिएगा काइंडली। ये बताइएगा कि जेलों में बढ़ती हुई आबादी को कम करने के लिए कौन से इकदाम ज़रूरी हैं? क्या समझते हैं आप
کہ کیا ہونا چاہیے ہاں ایسی؟ قیدیوں کا جیسے آپ کا پہلا کوشچن بھی اسی پہ وہ تھا کہ کراؤڈ ہے اوور کراؤڈ ہے تو ٹرائل کو جو ہے وہ جلدی چلنا چاہیے. ہم وکیلوں کو بھی تعاون کرنا چاہیے دونوں سائڈوں سے, اور ضمانت اگر بنتی ہو تو جج صاحب کو کم پیسوں میں بھی کر لینی چاہیے. میری ہمبل سبمیشن یہ ہے ہمارے ججز سے کہ آپ ضمانت کے حساب سے لینینٹ ویو رکھیں, کیونکہ وہ بھاگ تو نہیں رہا, پروسیڈنگ تو چلے گی, اس کی سزا جزا کا فیصلہ آپ کے ہاتھ میں ہے, لیکن آپ ٹرائل کو جلدی کنکلوڈ کریں. اچھا وکیل, میں آپ کے پاس آؤں گا. CWP سے اگر کوئی رابطہ کرنا چاہے, کوئی قیدی کسی کے تھرو, تو کیسے رابطہ کر سکتا ہے؟ فون کے ذریعے آپ سے رابطہ کر سکتا ہے, ٹیلی فون کے تھرو, یا کسی بھائی کو, بہن کو, یا کسی پڑھے لکھے بندے کو کہہ کے وہ اپلیکیشن ہینڈ ٹو ہینڈ دے سکتا ہے, یا آن لائن سبمٹ کروا سکتا ہے؟ کیسے CWP سے رابطہ کر سکتا ہے؟ CWP ایکچولی त असां जंहिं तक़रीबन ओवरऑल जेके बि सिंध जा प्रिज़न जेल आहिनि उन्हनि ते असांजी अप्रोच हूंदी आहे, असांजा वकील वेंदा आहिनि, त उतां जा जेके बि ऑफिशियल्स आहिनि, इवन पुराणा कैदी आहिनि, उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त हिते लीगल एड CWP कमेटी फॉर द वेलफेयर प्रिज़नर जा वकील ईंदा आहिनि. पोइ अहिड़ो को माण्हू हूंदो आहे त उहो असांखे पाण ई जेल मां ई चवंदा आहिनि साईं फलाणो माण्हू ग़रीब आहे, वकील न आहे, छो जो उन्हनि खे ख़बर आहे. ऐं असांजी CWP जी हिकिड़ी अहम पॉलिसी आहे त असां कंहिं वकील जे वकालतनामे खे सुपरसीड न कंदा आहियूं. माना जेकॾहिं हुन ऑलरेडी को वकील पहिरियां कयो आहे त उनखे असां CWP जे बिहाफ खां पंहिंजो वकील नथा ॾेई सघूं, छो जो हुन ऑलरेडी कयल आहे. पोइ उन ते जेको सो कुझु इशूज़ बि पैदा थींदा आहिनि. त हिकिड़ो त जेल जे अंदरि सभिनी खे ख़बर आहे पुराणा, त पोइ असांखे ॿुधाईंदा आहिनि, पर उन खां अलावा जेकॾहिं उन जेको फैमिली मेंबर ॿाहिरि आहे, हाणे उहो त अंदरि न आहे, उनखे कीअं ख़बर पए, त पोइ असांजो स्लेक सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर आहे जंहिंजो नंबर आहे 0800708006. उन ते कॉल करे उन्हनि खां एडवाइस वठी सघनि था, ऐं उहे उनखे मशवरो बि ॾींदा आहिनि त असांजी CWP जी ऑफिस फलाण जॻह ते वाक़ई तव्हां अची सघो था. पोइ उहे अप्रोच कंदा आहिनि त तकरीबन हर डिस्ट्रिक्ट में, हा तक़रीबन हर असांजो ओवरऑल सभिनी जेके क़ैद आहिनि सिंध जा उन्हनि ते असांजा वकील वेंदा आहिनि. पोइ ऑफिसिस बि हुते मौजूदु आहिनि. पोइ जेको असांजो कॉल सेंटर आहे उनजे ज़रिए असांजी प्रॉपर ऑफिस ते पहुचंदा आहिनि. असां इंटरव्यू कंडक्ट कंदा आहियूं. अहिड़ो कैदी जंहिंखे असां लीगल एड ॾेई सघूं था त पोइ हुनजो डेटा वठी करे असां जेल ते हुन सां मीटिंग कंदा आहियूं. पोइ हुनखे ठीकु आहे. एडवोकेट वकाल साहब, अवां असांखे वक़्तु ॾिनो आहे प्रोग्राम में, अवांजी वॾी महिरबानी. उस सां गॾो गॾु तारिक बट साहब, आप भी हमारे प्रोग्राम में, आपको बहुत बहुत शुक्रिया जी. अच्छा नाज़रीन, असां हिन प्रोग्राम ते जेको आहे सो ख़ासि तौर ते यकीनन अवां सम्झी विया हूंदो त कैदियुनि जे अवेयरनेस जे हवाले सां गुफ़्तगू कईसीं. त कैदियुनि खे अवेयरनेस हुअणु घुरिजे त जेकॾहिं बेल कीअं थींदी, उन सां गॾोगॾु श्योरिटी जे ख़ासि तौर ते हवाले सां हर कैदी जे ज़हन में इहो हूंदो आहे त मुंहिंजे केस में श्योरिटी में डॉक्यूमेंट्स ॾियणा पवंदा, उहे किथां ईंदा. त उन हवाले सां बि असां इन सॼे मसइले ते ॻाल्हाईसीं. उन सां गॾु CWP जेको आहे, यानी कि कमेटी फॉर वेलफेयर प्रिज़नर्स, कीअं कमु थी करे, उन सां राब्तो करे सघंदा. मिसाल तौर ते कैदी वटि जेकॾहिं पैसा न आहिनि फीस भरण जे लाइ, ॻरा वकील जेको आहे सो नथो करे सघे. यकीनन वकील जेको आहे, जेकॾहिं हाई कोर्ट जो केस आहे उहो नथो करे सघे, पैसा नथो ॾेई सघे हाई कोर्ट जे वकील से, त पोइ उन में उहो जेको कैदी आहे उहो ख़ासि तौर ते CWP जेको इदारो आहे हुन सां राब्तो करे सघे थो. जीअं असांजे जेको आहे सो नुमाइंदनि ॿुधायो त अवां फ़ोन ज़रिए बि जेको आहे उनखे जेको आहे सो असां राब्तो करे सघो था. उन सां गॾोगॾु अवां जेको आहे सो फ्री ऑफ कॉल जेको आहे सो मूंखे क़ानूनी मुआवनत ॾेई सघो था ऐं मुंहिंजी हेल्प करे सघो था. यकीनन अव्हांखे हीउ प्रोग्राम जेको आहे पसंदि आयो हूंदो. मूंखे ॾिना इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.